नमस्कार. कथा या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्योपासना गोंदावले येथील प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने ऐकायला अतिशय मधुर आणि रामनामाची गोडी लावणारी तर आहेतच, शिवाय रामनाम घेताना आपल्या मनाला किती शांती मिळते आणि रामनामाचे महत्त्व काय आहे, राम आपल्याला कसा प्रत्येक संकटातून तारून नेतो ह्याचे महत्त्व अधोरेखित करतात. आपल्या सर्वांना जर ही चॅनलवरची प्रवचने आणि संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज आपण प्रवचन क्रमांक 261 ते प्रवचन क्रमांक 270 असे ऐकणार आहोत. सुरू करूया. प्रवचन क्रमांक 261. श्रीराम जय राम जय जय राम. परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी. परमेश्वर आपल्याला खरोखर हवा आहे का, आणि तो कशासाठी? बाकी एवढे कष्ट करून तुम्ही इथे येता तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल? तुम्हाला खात्रीने तो हवा आहे, पण कशासाठी? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून. असे जरी असले तरी त्यात वाईट काही नाही, त्यातूनच आपल्याला पुढचा मार्ग सापडेल. परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय. मोठ्या मोठ्या साधू संतांना खरोखर तशी नड भासली. त्यांनी मग परमेश्वर आपलासा करून तुकाराम रामदास यांना एका परमेश्वरा वाचून दुसरे काहीही हवेसे वाटले नाही. भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते. रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली. त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनवले. परंतु भाऊ म्हणाला, बाळ, तू अजून लहान आहेस. रामदासांची तळमळ शमली नाही. त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला. देवाच्या ध्यासात 12 वर्षे घालवल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला. तेव्हाच त्यांनी त्यांची तळमळ शांत केली. परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जाती धर्मावर अवलंबून नाही, ती एका तळमळीवर अवलंबून असते. ही तळमळ असणे अत्यंत जरुरीचे आहे. ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होय. रामदासांनी रामाच्या पायावर डोके ठेवून सांगितले की, रामा, तुला मी देह अर्पण केला आहे. आता याची मला गरज नाही. तुझ्या वाचून जगणे मला अशक्य आहे. एवढे प्रेम, एवढे आपलेपणा, एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार? परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. आपण त्याच्याजवळ 1 पाऊल पुढे गेलो तर तो 2 पावले आपल्याजवळ येईल. परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहंपणा, आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो भगवंताकडे जातो तो पुन्हा मागे फिरत नाही. परमेश्वर मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे. कोणत्या आईला आपले मूल जवळ घ्यावेसे वाटणार नाही? परंतु मध्येच हे विकार आड येतात. खरोखर भगवंताचे नाम हे मधला आडपट्टा दूर सारते, आपली देहबुद्धी आसक्ती दूर करते, परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते आणि सरळ आपल्या हातात धरून थेट भगवंतापर्यंत नेऊन पोचवते. हे नाम तुम्ही आपल्या हृदयात सतत जागृत ठेवा. तात्पर्य: आपण नामाची जागृती ठेवली तर विकारांना बाहेर पडता येणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 262. श्रीराम जय राम जय जय राम. गोंदवल्याच्या रामाचे वैशिष्ट्य. आता आपण गोंदवलेकर महाराजांचीच प्रवचने ऐकत आहोत म्हटल्यावर गोंदवल्याचे वैशिष्ट्य तर आपल्याला सांगायलाच हवं. प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार वाटते. या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्या पुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून आपल्याला देतो. हेच काम विशेष महत्त्वाचे आहे, कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल. आपल्याला एखादा रोग झाला आहे असे समजले तर मनुष्य त्यातून मोकळा होण्याच्या प्रयत्नाला लागेल. तसे दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल. शरणागतावर कृपा करणे हे रामाचे ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडविलच आणि त्याचे काम होऊन जाईल. चांगला वैद्य कोण? तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असे औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवतो. तो माझा राम आहे,
म्हणून प्रत्येकाने त्याला एकदा तरी पाहावे असे मला मनापासून वाटते. मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे, पण ते कुणाला? तर फक्त भगवंताच्या उपासकाला. भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले, पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे, म्हणून ते अगदी साधे असावे आणि तिथे उत्तम उपासना चालावी. मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे, म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगडमातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा. भगवंताच्या इच्छेने सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये. आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे, त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकवण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे. एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो, त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो. तो सूर्यप्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपाने राहतो. त्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असते. त्याला दगडाची मूर्ती देखील देव म्हणते आणि भावना मात्र 100 नंबरी पाहिजे. तिच्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो, तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानातच येतो. तात्पर्य: उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 263. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचे होण्यानेच काळाच्या पलीकडे जाता येते. आपल्या जीवनाचा सारखा विकास होतो आहे, म्हणून आपण आज जिथे आहोत तिथे त्याच्या मागे काल होतो आणि आज जिथे आहोत त्याच्या पुढे उद्या आपण जाऊ. हे जरी खरे तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केले तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्यावर येऊ शकतो. पुढचा जन्म हा आजच्या जन्मातूनच निर्माण होतो. तेव्हा आपण आज चांगले असलो तर अंते मतिही सा गतिही या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल. काळ मुख्यतः 3 प्रकारचा असतो: कालचा, आजचा आणि उद्याचा. जो काळ होऊन गेला तो काही केले तरी परत येणार नाही, म्हणून त्याची काळजी करू नये. एखाद्याचे कोणी गेले तर आपण त्याला असे सांगतो की अरे, एकदा गोष्ट होऊन गेली, आता काय त्याचे, आता दुःख न करणे हेच बरे. हे जे तुम्ही लोकांना सांगता तसे स्वतःच्या वागण्यात प्रयत्न करा. मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पडता येते. पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करू नये. आजचे आपले कर्तव्य आपण केल्यानंतर जे व्हायचे ते होणारच आहे, म्हणून स्वस्थ बसावे. मागची आठवण करू नये किंवा गेल्याचे दुःख करू नये आणि उद्याची किंवा होणाऱ्या गोष्टीची काळजी करू नये. सध्या आपल्याला काळाच्या पलीकडे जाता येत नाही आणि काळाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे. जगात घडामोडी सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ कायम आहे. आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे, अपूर्णतेमुळे लागते. कोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो, कारण सत्यस्वरूप प्रत्येकालाच कळावे अशी भगवंताची इच्छा आहे आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्येच शक्य आहे. यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. याकरिता आपल्याला भाव, इच्छा, तळमळ आज मनातून उत्पन्न व्हायला पाहिजे. पुष्कळ चांगला स्वयंपाक केला आणि मीठ घालायचे राहिले तर काय उपयोग? भाव जर दुजा ठेवला तर भजन चांगले झाले असे कसे म्हणावे? भक्तीचे 9 मार्ग सांगितले आहेत, त्यातल्या कोणत्याही एकाचेच पूर्ण भाव ठेवून परिशीलन केले तरी त्यात बाकीचे 8 येतात. आपल्याला जे कळाले ते आपल्या आचरणात आणावे, हे खरे ऐकणे होय. जो आपल्या रक्तामासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदांत होय. आणि आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे हेच सर्व वेदांताचे सार आहे. तात्पर्य: वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 264.
श्रीराम जय जय राम. प्रपंचाची आठवण हेच सुखाचे कारण. आपण रामापाशी मागावे एक, तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख. त्यातील मी एक पामर, रामा तुला कसा झालो जड. रामा अन्यायाच्या कोटी, तूच माय घाली पोटी. माते लागी आले शरण, त्याला नाही दिले मरण. ऐसे ऐकले आजवर, कृपा करी तू रघुवीर. दाता राम हे जाणून चित्ती, म्हणून आलो दाराप्रती. आता रामा नको पाहू अंत, तुझं विण शून्य वाटे जगत. ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ, ते झाले दुःखाला कारण. आता रामा कोठे जाऊ, तुला टाकून कोठे राहू. ऐसे कोठे पहावे स्थान, जेथे होईल समाधान. आता असो नसो भाव, मी रामा तुझा झालो देख. आता कसे तरी करी, मी पडलो तुझ्या दारी. आता लौकिकाची चाड, नाही मला त्याची आवड. हे ठसावे चित्ती, कृपा करी रघुपती. आता मनास येईल तसे करी, माझे मी पण हिरोनी जाई. जोवर देहाची संगती, तोवर मी माझे ही वृत्ती. राहील अभिमानाला धरून, तेथे न राहे कधी अनुसंधान. काळोख अत्यंत मातला, घालावयाला उपाय न दूजा सुचला. होता सूर्याचे आगमन, काळोख जाईल स्वतः आपण. प्रपंचातील संकटे अनिवार, माझ्या बोलण्याचा करावा विचार. आता कष्टी न व्हावे फार, प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे मूळ कारण. तेच घोकीत बसल्याने न होई आनंदरूप स्मरण. सुखदुःखाची उत्पत्ती आपलेपणात आहे निश्चित. स्वार्थ म्हणजेच आपलेपण, म्हणून माझे मीच दुःखाला कारण. आपण आपलेपणात वागत गेले, सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले. अमुक व्हावे अमुक होऊ नये, याचे कसे होईल त्याचे कसे होईल, ही चित्ताची अस्वस्थता, याचे नाव चिंता. सुखदुःखे चित्ताची न राहे स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था. सुखदुःख हे परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते. ज्यात एकाला सुख वाटते, तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते. दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण. देहाने कष्ट केले फार, त्यातील फळाचा घेऊन आधार. फळ हाती नाही आले, दुःखाला कारण ते झाले. आपले चित्त झाले विषयाधीन, नाही दुःखास दुसरे कारण. मागील गोष्टींची आठवण, पुढील गोष्टींचे चिंतन, हे दुःखाला खरे कारण. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती होऊ द्यावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. तात्पर्य: रामा, सुख दुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणी. आता मनास येई तैसे ठेवी, याविण दुजे न मागणे काही. श्रीराम जय जय राम. प्रवचन क्रमांक 265. श्रीराम जय जय राम. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. दुसऱ्याच्या मनातले ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही. ज्याच्या मनातले ओळखायचे आहे, त्याच्या मनाशी आपले मन एकरूप झाले की आपल्याला कळायला लागते. पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल. हे साधण्याच्या काही क्रिया असतात. त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते. त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते. जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो, त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असे मात्र नाही. आणि ती नाही म्हणजे काहीच नाही. मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असे काही नाही. समजा तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणे म्हणू लागला. त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही, पण हा भीक मागतो आहे हे आपण ओळखतो. त्याप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो. प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते. ऐकणारा खऱ्या उत्सुकतेने आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल. पण ऐकणारा तसा आला नसेल तर सांगणाऱ्याचे स्पष्ट सांगूनसुद्धा त्याला कळायचे नाही. तत्त्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे. स्थलकालानुसार निराळ्या भाषेत ते मांडावे लागते इतकेच. समजा आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो आहे. गाडी दर क्षणी पुढे पुढे जाते, पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो.
त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते, पण आपण जर भगवंताला चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी नक्की पोहोचू शकू. मग परिस्थिती कितीही बदलू दे. देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे हे रामचरित्राचे सार आहे आणि हे प्रत्येकाने जाणले पाहिजे. रामासमोर जाऊन मी अमुक करेन तमुक करीत आहे असे त्याला सांगावे आणि आपल्या कार्याला लागावे. भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असे समजून काम करावे. जो असे करील त्याला समाधान मिळालेच पाहिजे. भगवत कृपेने मी सर्व कृत्य करतो म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. माझे चुकते कुठे हे पाहावे. तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये. तसेच संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पाहू नये. संतांचे सांगणे अगदी सोप्या भाषेत असते. गंमत अशी की भगवंत आहे की नाही इथंपासून लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात आणि शेवटी आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते. म्हणजे त्यांची प्रगती खुंटते. याकरिता भगवंताचे बूड कायम ठेवून चिकित्सा ठेवा. तात्पर्य: देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 266. श्रीराम जय राम जय जय राम. भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम. एखाद्या मोठ्या यंत्रामध्ये एक चक्र सुरू झाले की बाकीची सर्व चक्रे आपापल्या परी हळू किंवा जलद फिरू लागतात. त्याचप्रमाणे आपल्या मनाचे आहे. मनाची एक शक्ती काम करू लागली की तिच्याबरोबर इतर सर्व शक्ती देखील हालचाल करू लागतात. मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण आहे. ते थोर माणसालाच जमण्यासारखे आहे. पारा समोर टाकला तर तो दिसतो, पण काठीने मारला तर तो मारला जात नाही. त्याचप्रमाणे मन आहे हे समजते, पण ते आवरता येत नाही. म्हणूनच भगवंताला शरण जावे. आरशावर घाण पडली म्हणून साफ करण्याचा प्रसंग आला. अंतःकरणाची घाण पुसण्याचे काम साधनाने होते. मिरच्या, मिरे, मीठ इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा सुंदर मसाला तयार करतात, त्याचप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी 3 गोष्टींचा मसाला पाहिजे: शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचे नामस्मरण. या त्या 3 गोष्टी आहेत. शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा, धार्मिक आचार आणि नीतीचे वर्तन. शुद्ध अंतःकरण म्हणजे अभिमान नसणे, द्वेष, मत्सर नसणे आणि सर्वजण सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणे. आणि भगवंताचे नामस्मरण म्हणजे भगवंताचा केव्हाही विसर न पडणे. नवऱ्याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे काहीच कारण नाही. तिने नाम घेतले तर पत्नी धर्म सोडला असे होत नाही. मनात येणारे भलतेसलते विचार हे नामाच्या प्रेमाला आडकाठी करतात. त्यांचा बंदोबस्त करण्याचा उपाय म्हणजे या विचारांना थाराच देऊ नये म्हणजे झाले. एक मोठा पोलीस अंमलदार चोर पकडण्यात हुशार होता. तो असे करे की चोर ज्या बाईच्या नादी लागेल तिला फितूर करून घ्यायचा, म्हणजे चोर आपोआप नेमका सापडे. त्याचप्रमाणे आपले मन जिथे गुंतते तिथे भगवंताला ठेवला की मन आपल्या ताब्यात आलेच म्हणून समजा. मनाचे संयमन करायला 2 उपाय आहेत. एक म्हणजे पातंजल योग आणि दुसरा म्हणजे भगवंताची भक्ती. पातंजल योग म्हणजे युक्ताहार विहार, नियमित राहणे आणि इंद्रियांचा विरोध न करणे. भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम. या प्रेमाची साधने कोणती तर भगवंताचे नामस्मरण, त्यांचे कथा कीर्तन, साधू समागम आणि त्यातल्या त्यात सद्गुरूंची कृपा ही होत. भगवंताच्या स्मरणाशिवाय जी कर्मे होतात ती वाईट कर्मे होत. कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंताचे नाम घेतल्याशिवाय खायचाच नाही असा नेम ठेवला तर नाम आपोआप येते. कोणत्याही परिस्थितीत आपण नामस्मरणापासून ढळूच नये. जो नामात प्रपंच करेल त्याचा अभिमान नष्ट होऊन त्याला सुखासमाधानाचा लाभ झाल्या वाचून राहणार नाही. तात्पर्य: अनावर मनाला नामाचे ओंडके बांधावे म्हणजे भगवंताचे प्रेम येते. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 267. श्रीराम जय राम जय जय राम. शास्त्रवचन, थोर वचन आणि आत्मसंशोधन. एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले,
की तू आपल्या मुखानेच सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल. तेव्हा परमात्मा म्हणाला, भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते. भक्तीची 3 साधने आहेत: शास्त्रवचन, थोर वचन आणि आत्मसंशोधन. आपले सध्या वेगळेच विपरीत झाले आहे. शास्त्रवचन म्हणावे तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते. थोर वचन म्हणावे तर मुलगा मोठा होऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की त्याला वाटते, मी या गावंढळ बापाचे कसे ऐकू, त्यापासून माझा काय फायदा होणार. असे आत्मसंशोधनाचे आपण शोधन करतो ते कसले, तर पांडव कुठे राहत होते, रामाचा जन्म कोणत्या गावी झाला, कौरव पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले. मला सांगा, अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार. एक प्राध्यापक मला म्हणाले, मी कृष्णाबद्दलचे पुष्कळ संशोधन केले आहे आणि कृष्णाचे जन्मस्थळ कोणते, निर्याणस्थळ कोणते याची आता खात्री झाली आहे. मी म्हणालो की ते करतात ते ठीक आहे, पण संतांना कृष्णप्राप्तीसाठी कृष्ण जन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरुरी वाटली नाही. त्यांनी दृढ उपासना करून कृष्णाला आपलेसे केले. खरे म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे. आपण जर आपले वर्तन पाहिले, मनातले विचार बघितले तर आपल्याला असे आढळून येईल की लोकांना जर ते कळले तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. आणि असे असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो. याला काय म्हणावे. अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार. आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसऱ्या कोणी सांगण्याची गरजच नाही. आपल्याला तो पुरता ठाऊक असतो. अभिमान खोल गेलेला विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा, मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार. साधू संतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती. रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा, आता मी तुझा झालो. यापुढे जे काही होईल ते तुझी इच्छा मानूनच मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. तू मला आपला म्हण. देव खरोखर किती दयाळू आहे. लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही शरण आलेल्यांना मदत करायला तो सदैव सिद्ध असतो. तात्पर्य, नाम घेण्यात एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 268. श्रीराम जय राम जय जय राम. कुटुंबात कसे वागावे. देहात आल्यावर आपले त्याच्याशी ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावे. घरात अत्यंत समाधान असावे. मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत. बाप जसा सच्छील आहे तसे मुलांनी व्हावे, म्हणजे कुळाची कीर्ती वाढते. मोठ्या माणसाने पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे. बाईनेही पती परते दैवत न मानावे. सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे. जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल. म्हणजेच म्हातारपण ज्याला मुळीच दुःखदायक होणार नाही. आपण अस्वाभाविक रीतीने म्हणजे आसक्तीने वागत असल्यामुळे म्हातारपणी कर्तेपण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते आणि ती तापदायक बनते. ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल. अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल. पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही. म्हातारपणे आपण कसे मीपणाने वितळून जावे. पण मी सांगतो ना, ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी, म्हणजे मग दुःख नाहीच नाही. प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावेत आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. वयाची 16 ते 25 वर्षे हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते. ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनांची अत्यंत आवश्यकता असते. बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय. कारण आपले हित व्हावे या पलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो. जगामध्ये प्रत्येक गोष्ट स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे. म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण जरूर करून घ्यावा. आपले आईबाप एखाद्या वेळी चुकणार नाहीत असे नाही, पण चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे.
म्हणून आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही. कोणता काल कुणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही. म्हणून आपण कधी कष्टी दुःखी होऊ नये. सत्कर्म जेवढे तेवढी विघ्ने अधिक. भगवंताचे अनुसंधान हे सर्वात मोठे सत्कर्म आहे. आपण निश्चयाने आणि निश्शंकपणाने त्याचे नाव घेऊया आणि आनंदात राहूया. तात्पर्य: आपले अवगुण शोधावेत व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 269. श्रीराम जय राम जय जय राम. अखंड अनुसंधान ठेवण्याकरिता काय करावे? भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो. म्हणजे भगवंत आपल्याकडूनच सर्व कर्मे घडवीत असतो. त्याच्या प्रेरणेने सर्व घडते आहे अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली पाहिजे. म्हणजे भगवंतावर प्रेम जडते. जे जे काही करायचे ते भगवंताकरिता करावे, म्हणजे पापपुण्याची बाधा आपल्याला होणार नाही. एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले. घरात तर त्यांना जेवू घालायला काही नव्हते आणि अतिथीला भगवत स्वरूप पाहावे असे शास्त्र आहे. तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली. चोरी करणे हे काही वाईट असले तरी ती भगवंताकरिता केल्यामुळे तिचे पाप त्याला नाही लागले. निदान कर्म झाल्यावर तरी भगवंताचे स्मरण करून ते त्याला अर्पण करावे. म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल. आपण भगवंताचे आहोत, जगाचे नाही असा एकदा दृढ निश्चय करावा. आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा. तथापि हे साधणे कठीण आहे. त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे जे काही घडते आहे ते भगवत प्रेरणेने, त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडते आहे अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी. आणि हेही साधत नसेल तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे. या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते. सध्या आपले उलट चालले आहे. आपण देहाने पूजा करतो, यात्रा करतो, पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो. सासरी आलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरिता कष्ट करते. नवऱ्याचे क्वचितच ती फारसे काहीही करत नसेल, पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते. तसे प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे, पण मनात मात्र मी रामाचा आहे अशी अखंड आठवण ठेवावी. आपले स्टेशन ठरवून आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील. उभे राहावे लागेल, निरनिराळ्या तऱ्हेचे लोक भेटतील, पण स्टेशनवर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये मागचे सगळे आपण विसरून जातो. तसे भगवंताचे ध्येय निश्चित ठरून आपण अनुसंधानात राहिल्यानंतर प्रपंचातल्या अडचणींना अगदी तात्पुरते महत्त्व येते. मध्ये ध्येय मात्र आधीच निश्चित करावे. भगवन नाम हे भगवत कृपेसाठी घ्यावे, कामनापूर्तीसाठी नसावे. नामच ध्येय गाठून देईल. भगवंताप्रमाणे आपण देखील प्रपंचात असून बाहेर राहावे. आपल्या देहाकडे साक्षीत्वाने पाहायला शिकावे. पण ते साधत नसेल तर व्यापात राहून अनुसंधानात असावे. वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेले विसरेल, पण अंतःकरणात घट्ट धरलेले भगवंताचे अनुसंधान मात्र कधीही विसरणार नाही याची पुरेपूर खात्री बाळगावी. तात्पर्य: कलियुगात अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 270. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताला विसरणे ही आत्महत्याच. एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकवण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साहाय्याने निरनिराळे पक्वान्ने कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरतं पीठ देखील मिळत नसे. त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे? त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला मनापासून त्यापासून तसा काही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही. आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच आहे की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात. खरे म्हणजे जी गोष्ट आचरायला अतिसुलभ असते ती समजावून सांगायला फार कठीण असते. ती खरी अनुभवानेच जाणायची असते. ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा. म्हणजेच जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत.
या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे. त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात म्हणजे त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनांचे सार हेच असते की फक्त मांडणी निराळी. रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईंचा शोध करायला सांगितले. जो तो हूं हूं करून शोधासाठी निघून गेला. परंतु मारुती अतिबुद्धिमान आहे. त्याने सीतेला कसे ओळखायचे म्हणून विचारले. त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले. ती सुंदर आहे म्हणून सांगितले. परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही. तेव्हा श्री रामप्रभू त्याला म्हणाले, तुला मी काय सांगतो हे कळलेलेच दिसत नाही. तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव की जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे असे म्हणून समज. तेव्हा ती खूण मारुतीरायाला पटली. ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले. त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काहीच राहिले नाही. मारुतीरायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटले याला आता काहीतरी चिरंजीव असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही. म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्यांनी दिले. त्यामुळे या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला. तात्पर्य, सर्व संतांचे सांगणे आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म करीत राहा. श्रीराम जय राम जय जय राम.